आमदार सुरेश अण्णा देसाई आज करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। अण्णा आपल्या बरोबर आहेत। अण्णा काल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे आहे त्या आरोपींनी तपासामध्ये हे केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल अण्णा काय प्रतिक्रिया असणार आहे? ते त्यांनी जे जाहीर केलेलं आहे कबूल करतायत, चांगली गोष्ट आहे ना। त्यांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे आणि त्याची जबानी मला वाटतं मोका कोर्टामध्ये आणि 302 ह्या दोन्ही ठिकाणी त्यांनी कबुली त्या ठिकाणी दिलेली। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून आम्ही हे केलं असे जबाब केदाराने नाही, कोण सुग्रीव कराड? त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये काल जबाब दिला। सुग्रीव कराडचा काही संबंधच येत नाही या प्रकरणाचा। हे प्रकरण त्यांनी कबूल केलं ना, आकाशच्या सांगण्यावर केलं आणि पाईपने मारहाण केली वगैरे असं जे केलं ते 2 तासाची क्रूर कथा देखील त्यांनी जबाबात सांगितलं। अण्णा आता ते काय इतक्या घृण पद्धतीने, इतक्या म्हणजे क्रूर पद्धतीने ते मारलंय, ब्रुटल मर्डर। ह्या मला वाटतं महाराष्ट्रातच नाही जगात कुठंच इतका भयानक मर्डर झाला नसेल, इतकं क्रूर कृत्य त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना आता सजा लागणं हे आमचं काम आहे, आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू। करमाळ्यातील अनेक दिवसाचा प्रश्न आहे की जेऊर मार्गेचा जामखेड आष्टी रेल्वे हा प्रश्न देखील प्रलंबित असणार आहे। आपण तो प्रश्न कशा पद्धतीने मुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार आहे? आम्ही हे सुरुवात मला वाटतं ते जानकर साहेबांनी केली होती। आता इकडचे खासदार, तिकडचे खासदारांनी हा प्रश्न लावून धरावा अशी आमची विनंती। नक्कीच आपण पाहतो की यावेळी अण्णांनी बोलताना वेगवेगळ्या जे विषय आहेत त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन प्रशांत भोसले सह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, जेऊर, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।